मंत्र्यांच्या मागे हजारो लोकांची गर्दी असते, ती गर्दी काही कामाची नाही. मंत्री आपल्याकडे एक नजर सुद्धा टाकत नाही, एक नजर सुद्धा टाकत नाही. गावच्या एखाद्या मुखियाकडे, मुख्य माणसाकडे हजारो लोक तुम्ही पाठीमागे जात एखाद्याचा नंबर विनाकारणाचा सेव्ह करत असता, काही फायदा नाहीये, काही फायदा नाही. पण संताजवळ गेल्यानंतर तो संत तुम्हाला परमात्म्यापर्यंत पोहोचत असतो. म्हणून संतांजवळ जाणं गरजेचं आहे, संतांजवळ जाणं गरजेचं आहे. तुकाराम महाराज खूप सुंदर अभंगामध्ये म्हणतात, आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, हित ते करा माझे भार ओझे पायापाशी. तुका मने सोडी आल्या गाठी, दिली मिठी पायापाशी, दिली मिठी पायापाशी. संतांनी तुमच्या ज्ञान अज्ञानाच्या धर्म अधर्माच्या गाठी सोडवल्या आणि तुम्हाला देवाच्या पायाजवळ मिठी मारण्यापर्यंत पोहोचवलं. हे संतांचं उल्लेखनीय कार्य आहे. आणि तो गुरु खऱ्या अर्थानं तुमच्या जीवनामध्ये हवा आहे. तो गुरु तुम्हाला प्राप्त करून घेणं गरजेचं आहे. तो गुरु आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत नसणार आहे, मग आज लोक पतंग उडवत आहे, मकर संक्रांतीचा दिन आहे, उद्या मकर संक्रांत आहे, आज लोक पतंग उडवत आहेत आणि पतंग उडवता एखाद्या पतंगाचा दोरा ज्यावेळेस कापला जातो ना दादा, तो पतंग उंच आकाशामध्ये चाललेला आहे, उंचावरती गेलेला आहे, पण त्या पतंगाला खालचा ठिकाणा आता प्राप्त होणार नाही. तो हवेमध्ये उडत राहणार आहे, खूप मोठ्या उंच हवेमध्ये उडत राहणार आहे. तो आपल्याला खालून खूप उंच हवेमध्ये दिसणार आहे, पण त्याला खालून जो ओढणारा धागा आहे, तो धागा तुटलेला आहे. तुम्ही खूप श्रीमंत असा, खूप मोठे असा, खूप मोठे असा, खूप उंचावरती असा, पण गुरु नावाचा धागा जर खालून ओढणारा तुमच्या जीवनामध्ये नसेल, तर तुमच्या ओढण्याला बिलकुलही अर्थ नाहीये. तुमच्या ओढण्याला बिलकुल अर्थ नाही. तुमचं उडणं हे शुद्र उडणं आहे. तुम्ही मग हवा ज्यावेळेस थंड होईल त्यावेळेस पडाल, नक्की ते पतंग सुद्धा खाली येतं बघा. नक्की थोड्या वेळाने हवा थंड झाल्यानंतर ते पतंग खाली येणार आहे, पण त्या पतंगाला कुणाच्या हातामधली दोरी सापडणार नाही. ते कुठेतरी काट्यामध्ये गुंतणार आहे, कुठेतरी घाणीमध्ये पाण्यामध्ये पडणार आहे. आपल्याला सुद्धा जर गुरुचा धागा आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला नाही, तर नरकाची दर्शन झाल्याशिवाय राहणार नाही, नरकाचं दर्शन झाल्याशिवाय राहणार. म्हणून नेमकं कुठं जायचं हे ठरवून घ्या. आपण प्रपंचासाठी वेळ देत आहोत, आपण प्रपंचासाठी पैसा देत आहोत, प्रपंचासाठी तारुण्य देत आहोत. ते कुठंतरी आपण परमार्थाला द्यायला जर सुरुवात केली, आणि परमात्म्याचं खूप क्षुल्लक मागणं आहे, हो खूप क्षुल्लक मागणं आहे. ते मागणं फक्त आपल्याला जमत नाही, देणं जमत नाही म्हणून आपण देवापासून लांब आहोत. खूप क्षुल्लक मागणं आहे, थोडं मागणं आहे. देवाने सोप्या भाषेत सांगितलंय की पत्रम पुष्पम फलम तोयम, चारच गोष्टी सांगितल्या. पत्र म्हणजे पान, पान तरी वा, पान नसेल तर फुल तरी वा, फुल नसेल तर फळ तरी वा, आणि फळही नसेल तर एक ग्लास भर पाणी ठेवून कृष्णार्पण तरी म्हणा. नाही, सुंदर पोळ्यांचा स्वयंपाक बनवल्यानंतर सुद्धा आपण पहिला देवाला अर्पण करण्याऐवजी पहिलं माणसं कसे खुश होतील याचा विचार करत असतो. तुमच्या पोळीमध्ये साखरेची गोडी जरूर असेल, पण धर्माची किंवा सात्विकतेची गोडी त्याच्यामध्ये सापडणार नाही, सात्विकतेची गोडी सापडणार नाही. स्वयंपाक करत असताना माऊल्यांना एक गोष्ट लक्षात घ्या, चिडचिड करून स्वयंपाक बनवत नका जाऊ. 4 पोळ्या लाटायच्या असतात, त्याच्यामध्ये पोळीला प्रत्येक रगड्याला आपण आपला तिरस्कार त्याच्यामध्ये टाकत असतात. आपल्या 4 लाटायच्या असतात, एक नवऱ्यासाठी, एक आपल्यासाठी, एक मुलासाठी, एक कुत्र्यासाठी. त्याच्यामध्ये सुद्धा आपली तनफन असते. भांडे घासायचे, चपात्या लाटायच्या, भाजी करायची, किती कामं आपली. आहे का प्रसन्नता? आहे का? प्रसन्न चेत असो ह्याशी तुमच्या तोंडावरती प्रसन्नता असली पाहिजे. आणि प्रसन्न अंतकरणाने केलेलं काम परमात्म्यापर्यंत पोहोचत असतं. प्रसन्न अंतकरण, आपली प्रसन्नता काय झालेली आहे? काय खुश राहायला काय अडचण आहे आपल्याला? काय अडचण आहे? सासू वाईट बोलती, चुकीचं बोलती म्हणून मी पण तोंड सोडून बसले. अगं तुझ्या आणि सासूमध्ये काय फरक झाला? बाप चुकीचं बोलला म्हणून पोराने आत्महत्या केली, पोरगा भांडण करतोय, पोरगा दारू पितोय. तुझ्यामध्ये आणि बापामध्ये फरक काय राहिला? अरे तू वेगळा जीव आहे ना, तू स्वतंत्र आहे ना. तू स्वतंत्र असल्या कारणानं तुझं वागणं, बोलणं, चालणं स्वतंत्र असलं पाहिजे. एक माणूस चुकीचा वागतो, अरे कुत्रा आपल्याला चावायला आला म्हणून आपण कुत्र्याला चावायला जायचं असतं का? समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण चुकीचं वागून जमणार नाही. प्रसन्न राहायला शिका.
दिवसभर तुमच्या जीवनामधली प्रसन्नता टिकून राहिली पाहिजे. आणि नवीन दिवस आज आपल्याला भेटलेला आहे. काल झालेलं भांडण आपण आयुष्यभर चालवतो, वर्ष चालवतो. आपण बांधायला जात नाही, शेताला जात नाही, घराचा उंबरा जोडत नाही. खूप मोठा पुरुषार्थ आहे. काही भाऊ मोठ्या अर्थाने सांगतात, मोठ्या शान शौकतनं सांगतात की मी बहिणीच्या दारामध्ये पाय देत नाही, मी तिच्या दारामध्ये पाणी पिलेलं सुद्धा नाही. काय मोठी हुशारकी आहे त्याच्यामध्ये. अरे त्या बहिणीच्या दारामध्ये तू वर्षभर आयुष्यभर जरी गेला नाही, मेल्यानंतर तिच्यावरती किती महागाची 10,000ची 20,000ची पैठणी टाकली तर ती स्मशानातून उठून तुला डोळे भरून पाहणार आहे का? जिवंतपणी तुला त्या आईला मोठं कधी म्हणता आलं नाही, तिच्या कधी पायाला हात स्पर्श केला नाही, तिच्या पायाला झालेली जखम तिच्यावरती बँडेज कधी लावता आलं नाही. आणि मग मेल्यानंतर किती मोठं गोड जेवण घातलं आणि किती मोठे दावे घातले, ती आई तुला उठून बघणार आहे का? तो बाप तुझ्यासाठी राबला असेल, तो बाप तुझ्यासाठी फाटक्या कपड्यामध्ये दिवस रात्र राबला असेल, तुझ्या फीस भरण्यासाठी तो कुठंतरी कुणाकडे गहाण राहिला असेल, कुणीतरी वस्तू त्याने गहाण ठेवल्या असतील, आणि तो बाप मेल्यानंतर तुला जिवंतपणे त्याची इज्जत करता आली नाही, पण मेल्यानंतर तू त्याचं किती मोठं होर्डिंग लावलं, बोर्ड लावलं, तो बाप तुला उठून बघणार नाही ना. हे जिवंतपणे जर नाती आपल्याला जमले, मग जगायचं खऱ्या अर्थानं ही जीवन विद्या आहे. ही जीवनाची विद्या समजून घ्या. भांडणं कुठं होत नाही, भांड्याला भांडे कुठे लागत नाही, सगळीकडे होतात ना. पण ते कितपर्यंत लावायचे, कुठपर्यंत लावायचे? शांततेमध्ये जगता येऊ शकतं, याचा आपण चांगला विचार केला पाहिजे. शांततेनं जगायला शिका, प्रसन्नतेनं जगायला शिका. परमात्म्याने आपल्याला जे शरीर दिलेलं आहे, लाखामोलाचं जे शरीर दिलेलं आहे, ते भांडणं करायसाठी नाहीये, चुकीचं खाण्यासाठी नाहीये, वाईट वागण्यासाठी नाहीये, चुकीचं बोलण्यासाठी नाहीये. माणसं खूप देवदेव करतात, खूप धर्म करतात. दादा खूप चांगल्या पद्धतीनं दररोज सकाळ संध्याकाळ मंदिरामध्ये येणार, सकाळ संध्याकाळ आरती करतील. पण एखाद्या ठिकाणी कुठं उभे राहिले आणि काही बोलायला लागले तर 2 मिनिटांमध्ये त्या माणसाजवळून कधी आपण जाईल असं होतं. त्याचा देवधर्म काही कामाचा आहे का? काहीच कामाचा नाही. अहो, तुमच्या हाताने एक वेळेस मारलेली चापटीचे वळ बुजू शकतात, पण तोंडाने उठलेले वळ आयुष्यभर लक्षात राहतात. म्हणून जगताना एखाद्या वेळेस पाय लागला तर सॉरी म्हणता येईल. देवाने बघा किती सुंदर अवयव दिले. कान 2 दिले नाही दादा, कान 2 दिले, कारण एकदा जर चुकीचं ऐकलं, चांगलं ऐकलं तर कन्फर्म करा की दुसऱ्यांदा ते चांगलं आहे की वाईट आहे. हात 2 दिले, एखाद्या हाताने कर्म चुकीचं झालं असेल तर दुसऱ्या हाताने त्याला सुधारायचा चान्स दिलेला आहे. पाय 2 दिलेले, की एखादा पाय चुकीच्या ठिकाणी गेला तर दुसरा पाय कमीत कमी सावरून घ्या. पण जीभ मात्र एकच दिलेली आहे. डोळे 2 दिलेले आहे, की डोळे एखादं चांगलं वाईट बघून तुम्ही निश्चिती करा चांगलं आहे का वाईट आहे. पण जीभ मात्र एकच दिलेली आहे, की त्या एका जिभेनं तुम्हाला कन्फर्म करायचंय की आता आपल्याला बोलायचं काय. म्हणून जगाच्या पाठीवरती खूप सुंदर बोलणारी माणसं आहे, खूप सुंदर बोलणारी माणसं आहे, नवल नाहीये. पण काय बोलावं हे कुणाला कळत नाही. बोलायला शिकायला जास्त काही कष्ट नाहीये, जास्त कष्ट नाहीये बोलण्यासाठी. आपण पृथ्वी तलावरती आलेला जीव बोलणार आहे, पण काय बोलावं हे शिकण्यासाठी आयुष्य कमी पडत असतं. म्हणून कसं बोलायचं हे शिकलं पाहिजे. आणि मग बघा, तुमच्या घरामध्ये जर देवधर्म होत असेल, तुमच्या घरामध्ये जर देवपूजा होत असेल, तुमच्या घरामध्ये जर धर्म होत असेल, तुमच्या वाणीतून ती गोष्ट स्पष्ट दिसली पाहिजे, तुमच्या बोलण्या चालण्यातून ती गोष्ट समजलीच पाहिजे. नाही तर घरामध्ये खूप सुंदर देवपूजा आहे, घरामध्ये पाठपारायण चालू आहे, पण तुम्ही बाहेर जाऊन दुसऱ्याचं जर अंतःकरण दुखवत असाल तर त्या जगण्याला काही अर्थ नाही. परमेश्वराला वेळ द्यायला शिका, परमेश्वराला जीवन द्यायला. नक्कीच तुम्ही देवाला दान करत असताना खिशामधून कितीची नोट निघती हे बघत नसाल, याची मला अपेक्षा आहे. तर बघता सगळीकडेच येते, बघूनच देतो देवाला आपण, न बघता तर कुठंच देत नाही माणूस. वा, मला सांगायचंच होतं मुद्दा, पण आता तुम्ही सांगताय तर मग सांगा. गावांना फाटकी सुद्धा ठेवून देतात देवाला. अहो निघतात, दानपेट्यांनी जर बघितलं तर इतके फाटके पैसे निघतात, तुटके पैसे निघतात. एक गोष्ट नीट लक्षात घ्या, ऐकून घ्या. अहो ती जी नोट आहे, त्या नोटेचा प्रवास किती लांबून झालेला आहे, किती लांबून झालेला आहे. कुठून कुठून ती नोट आली.
ती व्यापाऱ्याच्या हातातून आली असेल, मांस विकणाऱ्याच्या हातातून आली असेल, कुठल्या बाजारातून आलेली असेल, गटारातून आलेली असेल. अहो त्या दिवशी मी त्या तेलंगणाला हैदराबादला उतरलो गाडीमधून. आता बाहेर व्हायचं होतं, फ्रेश व्हायचं होतं म्हणून बाहेर आलं, सार्वजनिक टॉयलेट बघितलं. म्हटलं जायचंय मध्ये, तो म्हणा 20 रुपये. म्हटलं किती अवघड, जगायला अवघड झालेले हो, किती अवघड झालेले. तिथं मध्ये जाण्यासाठी त्यांनी 20 रुपये घेतले. तिथं मी काय दिलं, वेगळी नोट थोडी दिली, पैसेच दिले ना. ते 20 रुपये संडासमध्ये पण गेले, संडासचे सुद्धा पैसे आलेले. 20 रुपये 10 रुपये कुठून आलेले असेल, कुठून आलेले असेल, किती नोटेचा प्रवास झालेला आहे. आणि त्या अशा गलिच्छ झालेल्या नोटेचा प्रवास आपण देवाजवळ आणत असताना विचार केला पाहिजे की मग देवाला ती नोट व्हावी का, व्हावी का. तुम्ही म्हणाल चांगला मार्ग दिला हो, देवाला पैसे व्हायचे नाही. अरे असं नाही सांगत मी काय सांगते की ती देवाला गलिच्छ नोट वाहू नका. मग काय, सुंदर नोट वाहा, स्वच्छ नोट वाहा, जी नवी असेल ती वाहा. एकीकडे आपण आपल्याच धर्मांची आपण तिंगलटवाळी करतो, चेष्टा उडवतो. एकीकडे दिवाळीला आपण त्या नोटांची पूजा करतो, लक्ष्मी म्हणून पूजा करतो. आणि एकीकडे त्या नोटा मोजत असताना आपण तिला थुका लावून मोजत असतो. किती विरोधाभास आहे. म्हणून देवाच्या दारामध्ये पैसा वाहत असताना नीट लक्षात घ्या की पैशाची नोट वाहत असताना स्वच्छ नोट बघावे. आपल्याकडं सगळ्याच घाण असतील तर कमीत कमी त्यातली एखादी स्वच्छ बघावी आणि ती देवाला अर्पण करावी. पंचावताराच्या ताटामध्ये पैसे ठेवत जाऊ नका. पंचावताराच्या ताटामध्ये वरती पैसे ठेवायचे असतात, आपण त्या पदार्थावरती पैसे ठेवतो. गलिच्छ झालेली नोट आहे. पण आजच्या काळामध्ये माणसं खूप आंधळी झालेली आहे. 2 गोष्टी इतक्या पवित्र आहे साहेब, इतक्या पवित्र आहे, मोबाईल आणि पैसा. तो मोबाईल संडासमध्ये पण जातो, कमोडवरती बसतानाही चॅटिंग चालते. तो मोबाईल किचन मध्ये जात असतो, तो मोबाईल बेडरूम मध्ये जात असतो, तो मोबाईल शेवड्या मेवड्या पोरांकडे जात असतो. तरी तो मोबाईल आपण देवपूजा करत असताना फोन जर आला तो उचलत असतो. त्याच्या इतकं पवित्र तर मला वाटतं या पृथ्वी तलावरती आता काही राहिलेलं नाहीये. कुठं चाललाय प्रवास, कुठं चाललाय प्रवास. 2-3 नियम समजून घ्या देवपूजा करत असताना मंदिराच्या दारात. आता बाबा लोक बोलत नाही, सांगू का बोलत नाही. त्याचं कारण असं आहे की गृहस्थ धर्म हा संन्यास धर्माचा आधारस्तंभ आहे. आमची जी काही कर्जबाजारीपणा आहे, आमचं जे काही कर्ज आहे ते तुमच्या खिशामध्ये आहे. ते कर्ज जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आम्हाला तुम्हाला साहेब म्हणावं लागणार आहे, दादा म्हणणार. पण जेव्हा निघाल्यानंतर तुम्ही किती मोठे असा, तुमचं आमचं काही घेणं देणं नाही. बाबा लोकांना याच्याकरता बोलू वाटत नाही किंवा बोलत नाही बाबा लोक. आमचं कर्ज तुमच्या पाकिटामध्ये आहे, ते एकदा दिलं का तुम्ही तिकडं, तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. एक वाक्य सांगू का, तुम्ही देणारे कोणीच नाही, तुम्ही देणारे कोणीच नाही. ते माझ्याच भाग्याचं होतं. वेळ आली, मी तुमच्या जवळ आलो, तुम्ही खिशामध्ये हात घातला, तुम्ही खिशामधून ते काढलं, मला दिलं. माझ्या भाग्याचं मला आलं, ते तुम्हीही दिलं नाही आणि तुमचं नाही. पण हा फुकाचा गर्व, फुकटचा गर्व तुम्ही बाळगत जाऊ नका की मी बाबांना अमके दिले, तमकं दिले, इतके दिले, तितके दिले. अरे तुम्ही कोण देणार, तुम्ही कोण देणार. लाख करोड़ी काया दिनी अंग अंग अनमोल, इस अनमोल तन को तू माटी में मत मोल. नेतकर उसकी बंदगी. लाखा करोडचं धन त्यांनी दिलेलं आहे, शरीराचं धन. तुम्ही आम्ही कोण देणार आहे. आणि बघा, माणूस फक्त हा उगाच मनुष्य स्वभावाने चिंता करत असतो म्हणून त्याला चिंता आहे. नाही तर ज्या दिवशी ईश्वराने तुम्हाला जन्म दिला, नवे गर्भामध्ये बाळ ज्या दिवशी आलं, त्या दिवसापासून 70 का 80 वर्षापर्यंत हा माणूस कसा जगणार आहे, काय खाऊन जगणार आहे, कुठं जगणार आहे, हे ईश्वराने वेळापत्रक लिहून ठेवलेलं आहे. बरोबर आहे की नाही. चिंता करायची काय गरज आहे. मोरी चिंता हरी करे, सोपविला भार तुझी चरणावरी. आता हरी मी काय करू. काही करायची गरज नाहीये ना. पण मनुष्य स्वभाव आहे, मनुष्य स्वभाव आहे. इकडं आपण त्वमेव माता च पिता त्वमेव, तिकडं आईचा फोन आल्यानंतर लगेच आई मी आरती करते, 5 मिनिटांनी बोलते. इकडे ही आई आपल्याला फक्त त्वमेव माता पिता म्हणण्यापुरती बरी वाटते. वा वा वा, देवाचं स्तोत्र आहे, सुंदर आहे, सुंदर आहे. पण लगेच तिकडून जर आपल्याला त्या आईचा फोन आला तर आपण ही आई सोडून लगेच त्या आईच्या पाठीमागे जाऊ. वस्तू प्रिय असणारी माणसं देवाला आपण कधी प्रिय झालेली नाहीये आणि देवही आपल्याला प्रिय झालेला नाही. चुकीच्या नोटा देवामध्ये वाहू नका. देव प्रसन्न होईल ना होईल, पण जे ते अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानाला आपण गलिच्छ करून सोडत आहोत. चुकीच्या सवयी आपण लावून घेतलेल्या आहे. मगाशी सांगत होतं की पत्रम पुष्पम फलम तो. किती सोपं आहे ना धर्म करणं.
अवघड आहे का? पण हे कुणी करावं माहिती का? कुणी करावं ज्याचे कपडे फाटके, ज्याच्या चपला फाटके, ज्याला खरंच द्यायला काहीच नाही, तर त्यांनी पत्रम पुष्पम फलम तोयम अर्पण करावं. अहो, जो 2000च्या गठ्ठीचा बंडल बाहेर काढतो, 500चा बंडल बाहेर काढतो आणि त्याच्यामधून 10 रुपयाची फाटकी नोट देवासमोर वाहतो, त्या दरिद्र माणसासाठी हा श्लोक नाही. आणि मग तो त्या 10 रुपयाच्या नोटेला ठेवून पत्रम पुष्प म्हणत असेल तर देव नक्कीच तुझ्या खिशामधल्या असलेल्या सुद्धा फाडून टाकणार आहे. त्या डुप्लिकेट व्हायला वेळ लागणार नाही साहेब. पत्रम पुष्पमचा हा जो श्लोक आहे तो श्लोक त्याच्यासाठी आहे की ज्या बिचाऱ्याची परिस्थिती फाटकी आहे, पण ज्याच्याकडे देण्याची ऐपत आहे, जो हजारोने देऊ शकतो, जो हॉटेलमध्ये गेल्यानंतर 2000 रुपये बिल झाल्यानंतर सुद्धा त्या वेटरला 100 रुपयाची टिप देतो, असा उदार असलेला दानी, तो मंदिरामध्ये 10 रुपये का पाहून येतो? धर्माची चेष्टा उडवू नका. ज्या व्यक्तीनं परमात्म्याच्या चरणावरती आपलं जीवन ठेवलेलं आहे त्याला परमात्मा भेटत असतो. 5-10 मिनिटाच्या उपस्थितीने, 5-10 मिनिटाच्या देवपूजेने, 5-10 मिनिटाच्या पूजेने, 5-10 मिनिटाच्या आपल्या पारायणाने परमात्मा सहजासहजी भेटत नसतो. धर्म आपल्याला नीट समजून घ्यायचा, आपल्या स्वतःच्या धर्माचा आपल्याला अभिमान बाळगायचा आहे. आणि ज्या ज्या व्यक्तींनी स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगला त्याच्या जीवनामध्ये परमात्मा नक्कीच आलेला आहे, अवश्य आलेला आहे. पण ज्यांनी धर्माचा अभिमान बाळगला नाहीये त्यांच्यासाठी परमात्म्याला वारंवार यावं लागतं. ज्यांनी अधर्म माजवला त्यांच्यासाठी परमात्मा आलेला आहे, ज्यांनी धर्म केला त्यांच्यासाठी परमात्मा आलेला आहे. दोन्हींमध्ये फरक काय? दोन्हींमध्ये बदल काय? नीट जर लक्षात गेलं की धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे, तो धर्माची स्थापना करण्यासाठी येतो, तो धर्माला मोठं करण्यासाठी येतो, तो धार्मिकता तपासण्यासाठी येत असतो. पण अधर्माचा इतिहास नायनाट करण्यासाठी येत असतो. परमात्मा नुसता देव हा फक्त चांगल्यासाठी प्रगट होत नाही, वाईटासाठी सुद्धा प्रगट होत असतो. वाईटासाठी सुद्धा प्रगट होत असतो. म्हणून तुम्ही धर्म केला तर तो परमात्मा तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे, पण अधर्म केला तरी येणार आहे. पण अधर्म केल्यानंतर तुम्हाला संपवण्यासाठी येईल आणि धर्म केल्यानंतर तुमचा उद्धार करण्यासाठी येईल. हे तुम्हाला ठरवून घ्यायचंय, हे तुम्हाला ठरवून घ्यायचंय की आपल्याला कुठल्या गंतीमध्ये बसायचंय. म्हणून तुम्हाला स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणं गरजेचं आहे. ज्या ज्या व्यक्तीला दंडवत प्रणाम करायला जमला, ज्या ज्या व्यक्तीला वाकायला जमलं, त्याच माणसाच्या जीवनामध्ये, त्याच माणसाच्या घरामध्ये, त्याच माणसाच्या कुटुंबामध्ये देव यायला तयार असतो. ज्याला ज्याला दंडवत करायला जमतो ना, नुसता माना हाणून दंडवत होत नसतो, नुसती मान वाकडी करून दंडवत होत नसतो, नुसते हात जोडून दंडवत असतो. दंडवत शब्दाचा अर्थ आहे की दंड म्हणजे काठी, तत्प्रमाणे तुम्ही झुकले पाहिजे, वाकले पाहिजे, तुम्ही साधू समोर नम्र झाले पाहिजे. आपल्याला दररोज जिलेबी दिसल्या असल्या कारणाने आपल्याला गोडाचा कंटाळा आलेला आहे. दररोज रबडी, दूध, तुमची मावा, मिठाई या इतकं सुंदर सुंदर तुमचं पक्वान्न तुम्हाला दिसल्या कारणानं तुम्हाला दुधाचंही मूल्य नाहीये, तुम्हाला मिठायांचं मूल्य नाहीये. पण आयांनो नीट लक्षात घ्या, जरी ते दररोज दिसत असलं पण हेच दररोज दिसणार खाद्य आहे, तुम्हाला पौष्टिक करणार आहे. त्याप्रमाणे दररोज हे दिसणारे साधू संत जे तुम्हाला आहे ते तुम्हाला उद्धाराच्या रस्त्याकडे घेऊन जाणार आहे. म्हणून त्यांना दररोज जरी तुम्ही दिसत असले, ते जरी तुम्हाला दररोज दिसत असले, पण त्यांना दंडवत प्रणाम विधिवत जर तुम्ही नाही केला तर तो ईश्वरापर्यंत पोहोचणार नाही. फळभारे वृक्ष नम्रची झाला, ज्या झाडाला फळं लागतात ती झाडाची फांद्या वाकत असतात, खाली झुकतात, जमिनीकडे झुकतात. तुमच्यामध्ये धर्म आला, तुमच्यामध्ये नम्रता आली, तुमच्यामध्ये परमेश्वर आला, तुमच्यामध्ये पात्रता आली, तुमच्यामध्ये देव आला, धर्म आला, तुमच्यामध्ये ज्ञान आलं, तुमच्यामध्ये योग्यता आली, तर तुमच्यामध्ये नम्रता, विद्या, विनयन शोभते. तुम्हाला ते जमलं पाहिजे.